आज आपण एका अत्यंत परिचित परंपरेत डोकावणार आहोत, घटस्थापना. पण आपण तिच्याकडे केवळ धार्मिक विधी म्हणून नाही, तर आयुर्वेदाच्या चष्म्यातून पाहणार आहोत. हो, अगदी. आपल्याकडे डॉक्टर यशवंत घोडे यांचं विश्लेषण आहे, सोबत चरक आणि सुश्रुत संहितेसारख्या मूळ ग्रंथांचे संदर्भ आहेत. यांच्या आधारे आपण घटस्थापनेचा सखोल अर्थ समजून घेऊया. म्हणजे या परंपरेमागे आरोग्य आणि चिकित्सेचा काय विचार दडलेला आहे ते उलगडूया. अगदी योग्य मुद्दा. घटस्थापना ही अनेकांना फक्त नवरात्रीतला एक विधी वाटते, नाही का? हो, बरोबर. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने तिचे अर्थ खूप व्यापक आहेत. खरं तर या एकाच शब्दाचे कमीत कमी 3 मुख्य अर्थ आपल्याला दिसतात. अच्छा. हो, जे आपण आजच्या चर्चेत उलगडणार आहोत. पहिला अर्थ आहे तो सण उत्सवांमध्ये दिसणारा प्रतिकात्मक विधी, जो आपण ओळखतो. हो. आणि तिसरा आहे तो चिकित्सालयामध्ये उपचारांच्या सुरुवातीला केला जाणारा एक औपचारिक संस्कार. म्हणजे एकाच विधीचे 3 वेगवेगळे स्तर झाले, प्रतिकात्मक, चिकित्सात्मक आणि संस्कारिक. बरोबर. हे तिन्ही पैलू आयुर्वेदाच्या मूळ सिद्धांतांशी, जसं की पंचमहाभूत आणि त्रिदोषांशी कसे जोडलेले आहेत हे पाहणं खूप रंजक ठरेल. वा, हे तर खूपच उत्सुकता वाढवणार आहे. चला तर मग सगळ्यात परिचित असलेल्या प्रतिकात्मक अर्थापासून सुरुवात करूया, जो नवरात्रीत आपण पाहतो. यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमागे काय विचार आहे? सुरुवात करूया माती किंवा भूमीपासून. स्रोतांनुसार ही कशाचं प्रतीक आहे? बरोबर. आयुर्वेदात कसं आहे, प्रत्येक गोष्टीकडे पंचमहाभूतांच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. अगदी. यातली माती म्हणजे पृथ्वी महाभूत. पृथ्वी तत्व. हो. पृथ्वी महाभूताचं मुख्य कार्य आहे स्थिरता देणं, आधार देणं, घनता, पोषण करणं. जशी ही जमीन, ही माती सर्व वनस्पती, औषधी, धान्यांचं मूळ आहे, त्यांना आधार देते, तसंच आपल्या शरीरात पृथ्वी तत्व काय करतं? हाडं, मांस. बरोबर. हाडांसारख्या घन अवयवांना, मांसाला स्थिरता आणि आकार देतं. त्यामुळे घटस्थापनेतील माती हे केवळ प्रतीक नाहीये. अच्छा. ती जीवनाच्या आधाराचं, प्रकृतीचं आणि शरीराला मिळणारं जे पोषण आहे त्याचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे शरीराच्या स्थिरतेचा आणि पोषणाचा संबंध थेट मातीशी जोडला आहे. छान. आता दुसरा महत्वाचा घटक, त्यात पेरली जाणारी विविध धान्यांची बीजे. बीज. एकाच प्रकारचं नाही, तर अनेक प्रकारचं धान्य वापरलं जातं. यामागे काय अर्थ आहे? बीज हे स्वतःच निर्मितीचं प्रतीक आहे, पुनरुत्पादनाचं, जीवनाच्या सातत्याचं प्रतीक आहे. हो. जेव्हा आपण बीज पेरतो आणि त्याला अंकुर फुटतो, तेव्हा ते एका नव्या जीवाची सुरुवात दर्शवतं. बरोबर. आयुर्वेदात या प्रक्रियेला शरीरातील धातू निर्मितीशी जोडलं जातं. म्हणजे टिश्यू फॉर्मेशन. अच्छा, धातू निर्मिती. हो. जसं बीज अंकुरतं, वाढतं, तसंच शरीरात आहार पचनानंतर रस, रक्त, मांस असे 7 धातू तयार होतात, ज्यामुळे शरीराचं पोषण आणि वाढ होते. विशेषतः बीजाचा संबंध थेट शुक्र धातू आणि प्रजनन क्षमतेशी जोडला जातो. ओके. आणि अनेक प्रकारची धान्य, का तर त्यामागे समग्र पोषणाचा विचार आहे. म्हणजे बॅलन्स डाएट सारखं. अगदी. आयुर्वेद एकांगी आहारापेक्षा संतुलित आणि विविध अन्न घटकांनी युक्त आहाराला महत्त्व देतो. आणि ही धान्य सात्विक गुणांची मानली जातात. सात्विक म्हणजे शरीर आणि मनासाठी पोषक. बरोबर. म्हणजे हे केवळ प्रजनन शक्तीचं प्रतीक नाही, तर शरीरातील धातू निर्मिती आणि संतुलित आहाराचंही सूचक आहे. आता तिसरा घटक, पाण्याने भरलेला कलश किंवा घट. कलश. आपण पाहतो की त्यात आंब्याची पानं, नारळ वगैरेही ठेवतात. या पाण्याचं आणि कलशाचं काय महत्व? कलशातील पाणी हे आप म्हणजे जल महाभूताचं प्रतीक आहे. जलतत्व. हो. पाणी हे जीवन आहे, ते प्रवाही आहे, शीतलता देणारं आहे. शरीरात जलतत्व कशासाठी आवश्यक आहे? तर रक्त, रसधातू, कफदोष यांसारख्या प्रवाही घटकांसाठी. ते स्निग्धता टिकून ठेवतं, शरीराला ओलावा देतं. हो. आणि महत्वाचं म्हणजे रसधातूचं पोषण करतं. रसधातू हा आयुर्वेदानुसार आहार पचनानंतर तयार होणारा पहिला धातू आहे. अच्छा. जो संपूर्ण शरीराचं पोषण करतो आणि आपल्याला तृप्ती, समाधान देतो. कलशातील पाणी हे त्याच जीवनरसाचं, त्या प्राणशक्तीचं प्रतीक आहे. आणि आंब्याची पानं, नारळ. आंब्याची पानं, नारळ, सुपारी, दुर्वा यांसारख्या वस्तू मांगल्याचं, शुद्धतेचं प्रतीक म्हणून वापरल्या जातात. आणि काही प्रमाणात त्यांचे औषधी गुणधर्मही विचारात घेतले जातात. हे सगळे एकत्र आणल्यावर काय चित्र उभं राहतं? माती, बीज, पाणी आणि या सगळ्याला धारण करणारा कलश.
हे सगळे मिळून काय सांगतं? या सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे काय आहे तर निसर्गातील पंचमहाभूतांचं आणि शरीरातील तत्वांचं संतुलन साधण्याचा एक सुंदर प्रतिकात्मक प्रयत्न आहे. म्हणजे एक प्रकारे सिम्बॉलिक बॅलन्सिंग. अगदी. इथे कलश म्हणजे आपलं शरीर, देहघट. माती म्हणजे शरीराचा आधार असलेलं पृथ्वी तत्व. बीज म्हणजे शरीरातील निर्मितीची शक्ती आणि जीवनाचं सातत्य, म्हणजे धातू निर्मिती, शुक्रधातू वगैरे. बरोबर. आणि पाणी म्हणजे शरीरातील जीवनरस, प्राणशक्ती, स्निग्धता देणारं आपतत्व, म्हणजे रसधातू, कफदोष. अच्छा. अशा प्रकारे नवरात्रीसारख्या काळात केली जाणारी ही घटस्थापना म्हणजे आरोग्य, ऊर्जा, पोषण आणि पुनर्निर्मिती यांचा जणू एक उत्सवच असतो. ती आपल्याला निसर्गाशी आणि स्वतःच्या शरीरातील नैसर्गिक संतुलनाशी जोडते. हे खरंच खूप सखोल आहे. निसर्गातील तत्वांना थेट शरीरातील कार्यप्रणालीशी जोडलं आहे. पण याचा काही मानसिक किंवा भावनिक परिणाम पण असतो का? जसं तुम्ही म्हणालात की अंकुर फुटताना पाहणं. हो, नक्कीच असतो. आयुर्वेद शरीर आणि मन यांना वेगळं मानत नाही हे महत्वाचं आहे. हो. बीजाला अंकुर फुटताना पाहणं, रोज त्या रोपट्याची वाढ अनुभवणं ही एक सकारात्मक आणि आशादायी प्रक्रिया आहे. खरंय. यातून मानसिक शांतता मिळते, एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आयुर्वेद मानतो की प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन हे आरोग्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा मन प्रसन्न आणि शांत असतं तेव्हा शरीरातील त्रिदोषांचं म्हणजे वात, पित्त, कफ यांचं संतुलन राखणं सोपं जातं. अच्छा. त्यामुळे हा विधी केवळ शारीरिक आरोग्यापुरता मर्यादित नाही, तर तो मानसिक आणि भावनिक शांततेलाही प्रोत्साहन देतो. उत्तम. म्हणजे घटस्थापनेचा हा प्रतिकात्मक अर्थ शरीर, मन आणि निसर्ग या तिन्ही पातळ्यांवर काम करतो. हा झाला पहिला पैलू. बरोबर. आता दुसऱ्या, अधिक थेट वैद्यकीय अर्थाकडे वळूया. हो. तुम्ही म्हणालात की घटस्थापनेचा एक चिकित्सात्मक अर्थ आहे आणि तो बस्ती चिकित्सेशी संबंधित आहे. हो. आयुर्वेदात शरीराला घट मानण्याची संकल्पना काय आहे आणि तिचा चिकित्सेशी काय संबंध? हो, ही संकल्पना खूप महत्वाची आहे. आयुर्वेद शरीररचनेकडे पाहताना त्याला एका घटाची म्हणजे एका पात्राची उपमा देतो. अच्छा. शरीर एक घट म्हणजे पात्र. हो. या शरीररूपी घटातच वात, पित्त, कफ हे 3 दोष, रस, रक्त, मांस असे 7 धातू आणि मल, मूत्र, स्वेद हे 3 मल वास्तव्य करतात. आरोग्य म्हणजे या सर्व घटकांचं संतुलन. वाव. आणि आजार म्हणजे या संतुलनात बिघाड. बरोबर. जेव्हा आपण शरीरावर उपचार करतो तेव्हा औषध याच शरीररूपी घटात आतमध्ये स्थापित केलं जातं, म्हणजे पोहोचवलं जातं. स्थापित केलं जातं. हो. याच कल्पनेतून घटस्थापनेचा दुसरा थेट चिकित्सात्मक अर्थ समोर येतो. अच्छा. म्हणजे औषध शरीरात स्थापन करणं ह्याच क्रियेला घटस्थापना म्हटलं आहे. अगदी. आणि याचा संबंध तुम्ही बस्ती चिकित्सेशी जोडला. बस्ती म्हणजे नक्की काय आणि तिचा घटस्थापनेशी संबंध कसा जोडला गेला आहे? बस्ती चिकित्सा ही आयुर्वेदातील पंचकर्म उपचारांपैकी एक प्रमुख आणि अत्यंत प्रभावी चिकित्सा मानली जाते. पंचकर्मातला एक भाग. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर बस्ती म्हणजे मेडिकेटेड एनेमा, म्हणजे गुदमार्गाद्वारे औषधी काढे किंवा तेल शरीरात मुख्यत्वे पक्वाशयात सोडण्याची प्रक्रिया. ओके. आता गंमत बघा, आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथांमध्ये जसं की चरक संहितेत बस्ती चिकित्सेचं वर्णन करताना चक्क घटस्थापना हा शब्द वापरला आहे. काय सांगताय? चरकांनी वापरलाय? हो. एक संदर्भ सांगतो, शरीरे घटस्थापनम तैलादी द्रव्यै कुर्वेत दोष हरम बस्तीम विनियोगः. याचा सरळ अर्थ आहे की शरीररूपी घटात तेल इत्यादी औषधी द्रव्ये स्थापन करून दोष दूर करणारी बस्ती द्यावी. इथे स्थापन या क्रियेवर भर आहे. म्हणजे चरकांनी थेट बस्तीसाठीच घटस्थापन शब्द वापरलाय. सुश्रुत संहितेतही असं काही उल्लेख मिळतो का? हो, मिळतो की. सुश्रुत संहितेतही बस्ती चिकित्सेच्या संदर्भात म्हटलं आहे, गुदमार्गे घटस्थापनम कुर्वीत पित्तवातशमनार्थम. अच्छा. म्हणजे गुदमार्गाने बस्तीच्या मार्गाने औषधाची स्थापना करावी, ज्यामुळे वात आणि पित्त दोषांचं शमन होतं. इथेही घटस्थापन म्हणजे गुदमार्गाने औषध शरीरात स्थापित करण्याची क्रिया, म्हणजेच बस्ती चिकित्सा. म्हणजे हे आता अगदी स्पष्ट झालं. हो.
त्यामुळे हे स्पष्ट होतं की घटस्थापना हा शब्द केवळ प्रतिकात्मक विधीपुरता मर्यादित नाही, तर तो आयुर्वेदातील एका विशिष्ट आणि महत्वाच्या उपचार पद्धतीचं नाव म्हणूनही वापरला गेलाय. हे तर खूपच महत्वाचं आहे. म्हणजे आपण जो शब्द एका धार्मिक विधीसाठी वापरतो, तोच शब्द एका वैद्यकीय प्रक्रियेसाठी आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये वापरला आहे. अगदी. बस्तीचे काही प्रकार पण आहेत का? श्रोतांमध्ये त्याबद्दल काय माहिती आहे? हो, बस्तीचे मुख्यत्वे 2 प्रकार जास्त प्रचलित आहेत, कार्यावर आधारित. कोणते? पहिली म्हणजे निरूह बस्ती, याला आस्थापन बस्ती असेही म्हणतात. निरू? यात औषधी वनस्पतींच्या काढ्यांचा वापर केला जातो. याचा मुख्य उद्देश काय? तर शरीरात वाढलेले दोष, विशेषतः वात दोष आणि इतर मल यांना शरीराबाहेर काढणे, म्हणजे शोधन करणे, डिटॉक्सिफिकेशन सारखं. ओके, शोधन. आणि दुसरी आहे अनुवासन बस्ती. याला स्नेह बस्ती असंही म्हणतात. अनुवासन, स्नेह बस्ती. हो, यात औषधी तेल किंवा तूप यांसारख्या स्नेह पदार्थांचा वापर केला जातो. याचा उद्देश शरीराला स्निग्धता देणं, पोषण करणं, कोरडेपणा कमी करणं आणि वातदोषाचं शमन करणं हा असतो. म्हणजे एक काढण्यासाठी आणि एक पोषण देण्यासाठी. बरोबर. या व्यतिरिक्त मात्रा बस्ती नावाचा एक प्रकार आहे, ज्यात कमी मात्रेत स्नेह म्हणजे तेल किंवा तूप नियमितपणे दिलं जातं. अच्छा. पण या सगळ्या प्रकारांमध्ये समान धागा काय आहे? तर शरीररूपी घटात औषध स्थापन केलं जातं, एकतर दोष काढण्यासाठी किंवा पोषण देण्यासाठी. म्हणूनच कदाचित बस्तीला अर्धचिकित्सा असंही म्हटलं जातं, नाही का? कारण ती शरीरातील दोषांवर इतकं मूलभूत काम करते. अगदी बरोबर पकडलंय. बस्ती चिकित्सेला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिला अर्धचिकित्सा किंवा काही ठिकाणी तर संपूर्ण चिकित्सा असंही म्हटलं गेलं आहे. संपूर्ण चिकित्सा? हो. याचं कारण म्हणजे शरीरातील बहुतेक आजारांचं मूळ कारण वाढलेला वातदोष मानला जातो. अच्छा, वातदोष. वातदोष हा शरीरातील सर्व हालचाली, उत्सर्जन क्रिया, मज्जासंस्थेचं कार्य यांचं नियंत्रण करतो. आणि बस्ती ही वातदोषावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वश्रेष्ठ चिकित्सा मानली जाते. ओके. त्यामुळे बस्ती दिल्याने केवळ पचनसंस्थेवरच नाही, तर संपूर्ण शरीरावर, अगदी सांधेदुखीपासून ते मज्जासंस्थेच्या विकारांपर्यंत अनेक व्याधींमध्ये फायदा होतो. त्यामुळे शरीररूपी घटात औषध स्थापन करण्याची ही क्रिया आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरते. हे सगळं ऐकून बस्ती चिकित्सेचं महत्त्व आणि तिचा घटस्थापना या शब्दाशी असलेला संबंध अगदी स्पष्ट झाला. आता तिसऱ्या पैलूकडे वळूया. तुम्ही म्हणालात की काही वेळा दवाखान्यांमध्ये किंवा पंचकर्म केंद्रांमध्ये उपचारांच्या आधी प्रत्यक्ष घट स्थापन केला जातो. हो, बरोबर. हा नवरात्रीच्या प्रतिकात्मक घटासारखाच असतो का? त्याचा उद्देश काय? हो, दिसतो तसाच. हा घटस्थापनेचा तिसरा पैलू आहे, ज्याला आपण संस्कारिक किंवा औपचारिक घटस्थापना म्हणू शकतो. संस्कारिक? हो. अनेक आयुर्वेदिक चिकित्सालयांमध्ये विशेषतः पंचकर्म सुरू करण्यापूर्वी किंवा एखादा महत्वाचा औषध, जसा रसायन औषध, तयार करताना किंवा काही मोठ्या उपचारांच्या आधी एक विधी म्हणून कलश स्थापन केला जातो. अच्छा. यात शुद्ध पाण्याने भरलेला कलश असतो, ज्यात आंब्याची पानं, दुर्वा, सुपारी, हळकुंड, काही नाणी आणि त्यावर नारळ ठेवला जातो. त्याची पूजा केली जाते. पण याचा उद्देश काय असतो? हा काही उपचाराचा भाग आहे की यामागे वेगळा विचार आहे? हा थेट औषधोपचाराचा भाग नाहीये. म्हणजे याने थेट औषध पोटात जात नाही. ओके. पण तरीही उपचाराच्या वातावरणाचा आणि मानसिक तयारीचा महत्वाचा भाग मानला जातो. यामागे अनेक हेतू असतात. जसे की? पहिला, शुद्धीकरण किंवा पवित्रीकरण. उपचाराची जागा आणि वातावरण पवित्र आणि सकारात्मक व्हावं. दुसरा, उपचारांच्या यशस्वीतेसाठी ईश्वराला किंवा दैवी शक्तीला प्रार्थना करणं. ओके. तिसरा, रुग्णाला मानसिक बळ मिळावं, त्याच्या मनात सकारात्मक भावना यावी आणि त्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी शुभेच्छा देणं. आणि चौथा, आयुर्वेदात उपचारांचे 3 मुख्य प्रकार सांगितले आहेत. युक्तिव्यपाश्रय म्हणजे औषध आणि आहार, सत्वावजय म्हणजे मानसोपचार, आणि तिसरा आहे दैवव्यपाश्रय
म्हणजे मंत्र, मणी, पूजा, विधी ही संस्कारिक घटस्थापना दैवव्यपाश्रय चिकित्सेचा एक भाग मानली जाते. अच्छा, म्हणजे हा दैवव्यपाश्रय चिकित्सेचा भाग आहे. हो, जिथे दैवी शक्तीचं संरक्षण आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी आवाहन केलं जातं. हा एक प्रकारे उपचार सुरू करण्यापूर्वीचा मांगलिक विधी आहे, जो रुग्ण आणि वैद्य दोघांनाही एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि श्रद्धा देतो. म्हणजे हा विधी एक प्रकारची सकारात्मक सुरुवात आहे, जी मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर काम करते. हेही रोचक आहे. हो, कारण आयुर्वेद केवळ शरीराचा नाही, तर मन आणि आत्म्याचाही विचार करतो. बरोबर. यशस्वी उपचारासाठी रुग्णाचा विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा असतो आणि असे विधी त्याला हातभार लावू शकतात. संहितांमध्ये सुद्धा शुभ कार्यांच्या किंवा चिकित्सेच्या आरंभी अशा मांगलिक विधींचे उल्लेख आढळतात. तर आजच्या या चर्चेतून घटस्थापना या एका शब्दाचे किती वेगवेगळे आणि सखोल अर्थ समोर आले. खरंच की नाही? एका बाजूला निसर्गातील तत्वांचं प्रतीक, दुसऱ्या बाजूला एक महत्वाची वैद्यकीय प्रक्रिया आणि तिसऱ्या बाजूला उपचारांसाठीचा एक पवित्र संस्कार. या सगळ्याला एकत्र कसं जोडता येईल? अगदी बरोबर. आपण पाहिलं की आयुर्वेदात घटस्थापना ही एक बहुआयामी संकल्पना आहे. तिचे 3 मुख्य चेहरे आहेत असं म्हणूया. कोणते 3 चेहरे? पहिला प्रतिकात्मक म्हणजे सिम्बॉलिक, जी नवरात्रीसारख्या काळात दिसते. ही पंचमहाभूत संतुलन, धातू पोषण, जीवनशक्ती, पुनर्निर्मिती आणि निसर्गाशी एकरूपता यांचं प्रतीक आहे. ही शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देते. पहिला झाला प्रतिकात्मक. दुसरा चिकित्सात्मक म्हणजे थेरप्युटिक, जी थेट बस्ती चिकित्सेला दिलेलं नाव आहे. इथे शरीररूपी घटात गुदमार्गाने औषध स्थापन करून दोषांचं शमन किंवा शरीराचं पोषण केलं जातं. ही आयुर्वेदातील एक अत्यंत महत्वाची उपचार पद्धती आहे. बरोबर. दुसरा चिकित्सात्मक. आणि तिसरा संस्कारिक म्हणजे रिच्युअलिस्टिक, जी चिकित्सालय किंवा पंचकर्म केंद्रात उपचारांच्या प्रारंभी केली जाते. हा एक मांगलिक विधी असून त्याचा उद्देश शुद्धीकरण, उपचारांच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं हा आहे. म्हणजे प्रतिकात्मक, चिकित्सात्मक आणि संस्कारिक. हो, हे तिन्ही अर्थ दाखवतात की आयुर्वेद कसा सूक्ष्म म्हणजे शरीर आणि स्थूल म्हणजे निसर्ग यांना जोडतो आणि शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक आरोग्याला महत्त्व देतो. खरंच, एका सामान्य वाटणाऱ्या परंपरेमागे आयुर्वेदाचा इतका सखोल आणि व्यापक विचार दडलेला आहे, हे आज स्पष्ट झालं. यामुळे घटस्थापनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. हो, नक्कीच. श्रोत्यांसाठी जाता जाता कोणता विचार आपण देऊ इच्छिता? या चर्चेतून काय घेण्यासारखं आहे? एक विचार नक्की मनात घोळवायला हवा असं मला वाटतं. आपल्या आजूबाजूला अशा अनेक चालीरीती, परंपरा किंवा विधी आहेत, ज्यांना आपण केवळ सवय म्हणून किंवा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक भाग म्हणून पाहतो. हो, अनेकदा तसंच होतं. पण आज चर्चेप्रमाणे कदाचित त्यांचं मूळ आयुर्वेदासारख्या प्राचीन भारतीय आरोग्य तत्वज्ञानात किंवा जीवनशैलीच्या सिद्धांतांमध्ये असू शकतं का? विचार करण्यासारखं आहे. जिथे साध्या वाटणाऱ्या कृतींना सुद्धा शरीर आणि मनाच्या आरोग्याशी, निसर्गाच्या चक्राशी आणि पंचमहाभूतांच्या संतुलनाशी जोडलेलं असेल. खरंय. आपण जर आपल्या इतरही परंपरांकडे, सणांमागच्या पद्धतींकडे किंवा अगदी रोजच्या सवयींकडे ह्या आरोग्य आणि संतुलन या दृष्टिकोनातून पाहिलं तर कदाचित असेच अनेक अर्थपूर्ण आणि रंजक धागे सापडतील. हे आपल्याला आपल्याच संस्कृतीत लपलेल्या आरोग्याच्या ज्ञानाविषयी अधिक जागरूक आणि कदाचित अभिमानी बनवू शकेल.